आज ठरवलं की हळदी-कुंकू ठेवायचं घरात आणि माझं तयारी काहीच नव्हतं. एकदमच ठरलं की मी आजच्या आज ठेवते. तर मार्केटला जाऊन सामान वगैरे आणलं आणि आज असं काम चालू होतं ना, की झटपट, पटापट, पटापट असं चालू होतं. भाजी तेवढी बनवून घेतली होती म्हणून काही वेळ लागला नाही. तर चपात्या तेवढं करायची होती. मग म्हटलं जाऊ द्या. म्हणजे रेडी होऊन तर काय झालं, म्हटलं थोडंफार मग बांगड्या वगैरे काढून टाकली आणि लगेच लागली चपात्या करायला. चपात्या करून घेतले. त्यानंतर परत बांगड्या वगैरे घालून ना, मग रेडी झाली परत. की ह्या बायका आल्यात, मग त्यानंतर आमचा हळदी-कुंकूचा कार्यक्रम सुरू झाला. मग नावं पण घेतली सगळ्यांनी एक-एक, पण ते काय मी नाव ॲड नाही केली. माझं एकटीचं मी ॲड केलेलं आहे. जरा नाव घेताना ना घाबरली होती मी. कसं घेतलंय ना ते मला कमेंटमध्ये सांगा. चांगलं घेतलंय की नाही? आणि आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. मला ना नावं भरपूर येतात. कोणाला ऐकायचं असेल ना, म्हणजे शिकून घ्यायचं असेल ना, तर मला कमेंटमध्ये सांगा. तर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवून पण मी उखाणा घेताना लाजते खूप. मला खूपच लाज वाटते आणि आता तुम्ही ना माझं उखाणा ऐका. पायात घातले जोडवे, गळ्यात घातलं डोरलं, पायात घातले जोडवे, गळ्यात घातलं डोरलं, विठ्ठलरावांचं नाव माझ्या कपाळी कुंकूवर कोरलं. कोरलं कोरलं.